नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15 इंच. शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच. आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 6 इंच. त्यानंतर छाती आलेली आहे 10 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 10 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला आपल्याला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 10.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे आपल्याला 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र इथे तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने तिरकस लाईन घ्यायची आहे ड्रॉ करून आणि वरच्या बाजूला थोडासा कर्व आकार म्हणजेच गोलाकार ड्रॉ करून घ्या. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅकपार्टला ओपन करून अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन असं हाताने थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली ही डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची स्टिचिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. फक्त स्टिचिंग करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, आपल्या गळ्यामध्ये जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याची स्टिचिंग येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे खालच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घेते आहे. जर आपण येथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे गरज आपल्याला लागणार नाही. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वरच्या बाजूला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर येथे हा जो गॅप तयार झाला आहे ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅकपार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्या. त्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजेच दाबटीप. आता इथे दाबटीप म्हणजे काय, तर जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची येथे तुम्हाला स्टिचिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. कमरेच्या बाजूला अगदी सरळ शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक देखील करू शकता. आता येथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. जर येथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिकटवून घेतलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे.
सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन मी जिथपर्यंत स्टिच करते तिथपर्यंत स्टिच करून घ्या. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील लेसला अगदी व्यवस्थितरित्या तिथपर्यंतच स्टिच करून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे. हे जे आपलं टोक दिसतंय ना, तिथपर्यंतच येथे तुम्हाला या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे मी माझी जी काठ होती म्हणजेच बॉर्डर होती तिला घेतलेलं आहे आणि तिला अशा पद्धतीने आर्महोल म्हणजेच मुंढ्याच्या बाजूला ठेवून घेऊन मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार होता ना, बघा मी खालच्या बाजूला सांगितलं होतं तिरकस लाईन ड्रॉ करा, तर त्याच तिरकस लाईनला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मी ज्या पद्धतीने बॉर्डरला स्टिच करून घेते आहे, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला अगदी फिनिशिंगमध्ये या बॉर्डरला गळ्याभोवती व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. ही जी बॉर्डर आहे म्हणजेच काठ आहे तिला आपल्याला मध्यापर्यंतच म्हणजे सेंटरपर्यंत स्टिच करत यायचं आहे. त्यानंतर त्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फोल्ड करून मग जी ही आपली खालची बाजू दिसते ना, त्या खालच्या बाजूला देखील अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला शेवटपर्यंत म्हणजेच मुंढ्याच्या आकारापर्यंत जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला जो आपला दुसऱ्या साईडचा मुंढ्याचा आकार होता ना, तिथून या बॉर्डरला स्टिच करत यायचं आहे. आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. इथे ही जी दुसरी बॉर्डर आहे तिला तुम्हाला आपण ज्या पद्धतीने पहिल्या बॉर्डरला सेंटर लाईनवरती एंड केलं होतं त्या पद्धतीने या बॉर्डरला सेंटर लाईनमध्ये एंड न करता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटीपर्यंत येईपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर असा दिसून आलेला आहे. आणि आपण या बॉर्डरला अगदी व्यवस्थितरित्या आपण जो डिझाईन ड्रॉ केली होती ना गळ्याची, त्याच गळ्याच्या आकाराला व्यवस्थितरित्या फॉलो करत स्टिच केल्यामुळे ती काठ आपली एकदम प्रॉपर स्टिच झालेली आहे. आपल्या चॅनेलवरती दररोज दुपारी 1:30 वाजता नवीन व्हिडिओज येतात, तेही नवीन डिझाईन बरोबर. तर तुम्हाला देखील या डिझाईन शिकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.